हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर या व्हिडिओमध्ये थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण घरच्या घरी आयब्रोज कसे करणार आहोत, त्याबद्दल मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. सो व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आयब्रोज करण्यासाठी आपण जेव्हा ब्युटी पार्लरमध्ये जातो तेव्हा आपण ते दोऱ्याने आपले आयब्रोज करतात. जर आपल्याला अर्जंटमध्ये कुठे बाहेर जायचं आहे आणि आपण ब्युटी पार्लरमध्ये नाही जाऊ शकत, तर त्यावेळी आपण घरच्या घरी सुद्धा आपल्या आयब्रोजला शेप देऊ शकतो. तो त्यामध्ये 2 टूल्स येतात जे आपण इझिली वापरू शकतो. त्यामध्ये मी तुमच्यासोबत पहिला टूल शेअर करते, तो म्हणजे आहे हे प्लकर. हे असं आहे चिमट्यासारखं. हे असं पकडायचं आहे आपल्याला आणि जो केस आपल्याला पकडायचा आहे आणि तो असा खेचायचा आहे. ह्यामध्ये पेन आपल्याला जास्त नाही होत. एक केस काढतोय त्याच्यामुळे तेवढाच 1 सेकंडसाठी आपल्याला असं दुखणार आहे थोडंसं, आणि आपण अशा प्रकारे हळूहळू ते आयब्रोजला शेप देऊ शकतो. पण ह्या प्रोसेसमध्ये आपले आयब्रोज एकदमच जास्त वाढले असतील आणि आपल्या आयब्रोजचा शेप आपल्याला दिसत नाहीये, तर आपण ही प्रोसेस नाही वापरू शकत. कारण एक एक केस काढायचा आहे. सो जर शेप असेल आणि जर इकडे इकडे एक्स्ट्रा केस आले असतील छोटे छोटे, तर ते आपण ह्याने काढू शकतो. एकदम छोटा छोटा केस सुद्धा आपण ह्याने काढू शकतो. सो मी तुम्हाला दाखवते की आपण कशा प्रकारे हे केस काढणार आहे. ह्यासाठी आपल्याला एकदम आरशाचा एकदम जवळ जाऊन जे केस एक्स्ट्रा आले ते आपल्याला बघायचे. त्याच्यासाठी मी हा माझा ब्लश पॅलेट घेतलाय ज्याचा मिरर आहे. सो ह्यामध्ये मी बघून तुम्हाला दाखवणार आहे की कसं प्लग करायचं आहे. सो तुम्ही पाहू शकता की इथे हा एक केस वाढलाय मोठा आणि हे छोटे छोटे केस आहेत. सो हे मी तुम्हाला प्लग करून दाखवते. तर तुम्ही पावडर सुद्धा लावू शकता, कारण हे केस जर सुटसुटीत असेल तर ते लगेच निघतील. ते छोटे छोटे केस आहेत ते पण काढतोय. तर अशा प्रकारे आपण डिफरन्स पाहू शकतो की इथे जी केस होती ती मी काढले, त्याच्यामुळे हा आयब्रो थोडासा शेपमध्ये आहे आणि इकडे अजून भरपूर केस आहे, त्याच्यामुळे हे अजून तेवढं इवन वाटत नाहीये. सो जर अर्जंटमध्ये तुम्हाला कधी आयब्रो करायचे झाले तर तुम्ही अशा प्रकारचा प्लकर घेऊन एक्स्ट्रा केस रिमूव्ह करू शकता. सो आणि दुसरी प्रोसेस आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो आहे रेझर. अशा प्रकारचे रेझर येतात मार्केटमध्ये, 30-40 रुपयाला मिळतात. हाही तुम्ही वापरू शकता. ह्याचं फक्त काळजी घ्यायची आहे की आपण एकाच डायरेक्शन मध्ये केस काढायचे आहेत, अशी उलटा सुलटा रेझर फिरवायचा नाहीये फेसवरती. आणि हा रेझर यूज करताना जेल लावून आपण हेअर्स रिमूव्ह करायचे आहेत, ज्याने आपली स्किनला इरिटेशन होणार नाही रेझरने. सो हे 2 टिप्स आहे जर तुम्ही रेझर वापरणार असाल. पण जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही रेझर वापरणार असाल तेव्हा लांब लांबचेच हेअर्स रिमूव्ह करा, कारण एकदम जर शेप बिघडला तर तो परत तुम्ही लगेच रिकवर नाही करू शकत. आयब्रो वाढायला टाइम लागेल. सो जर तुम्ही रेझर वापरणार असाल तर हळूहळू प्रॅक्टिस करून मग तुम्ही नंतर रेझरने केस रिमूव्ह करू शकता. ह्यामध्ये एक छोटी साईज पण येते. आता ही याचा ब्लेड मोठा आहे आणि दुसरा असतो तो याचा छोटा ब्लेड येतो. तसे छोटा ब्लेड आपण हे आतल्या साईडचे जे आहे ते रिमूव्ह करण्यासाठी छोटा ब्लेड वापरतो. मी रिकमेंड करेन की रेझरने जर करणार असेल तर काळजी घेऊन करा. आणि प्लकर तर सेफ आहे यूज करायला, त्याने काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त एक एक केस तुम्हाला काढायचा आहे. इकडचे करताना थोडासा प्रॉब्लेम येतो मला. आता वरच्या साईडचा शेप अशी टाईट पकडून तुम्ही करायचा आहे. आता मी तो दुसऱ्या हातात आरसा पकडलाय, त्याच्यामुळे मी एकदम असं टाईट नाही पकडलंय. पण तुम्ही जर करत असाल तर असं टाईट पकडून असे तुम्हाला रिमूव्ह करायचे. ओके.
पण हे दोन्ही टूल वापरताना तुम्हाला कोणता टूल इझी वाटतोय तो तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि ही जर टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. फक्त काळजी घेऊनच यूज करा, तुमचा आयब्रोचा शेप बिघडला नाही पाहिजे. थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे आणि तरच तुम्ही आयब्रो एकदम मस्त घरच्या घरी करू शकता, कधी अर्जंट मध्ये सुद्धा. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.